वेलकम ऑल ऑफ यू. वेलकम टू द टुडेज डिस्कशन. मी प्रल्हाद मापारी तुमचे PM इन्स्टिट्यूट ऑफ एक्सलन्समध्ये स्वागत करतो. पहा, आज मी तुमच्यासाठी खास या ठिकाणी हे लेक्चर घेण्यासाठी आलो. ते म्हणजे या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती आपण काही नवीन इनिशिएटिव्ह लॉन्च करणार आहे, नवीन काही घोषणा करणार आहे. ठीक आहे. सो सर्वप्रथम तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि 30 ते 35 दिवसांवरती आता राज्यसेवा आलेली आहे. सो राज्यसेवेनंतर काय करायचं या संदर्भात मी आज डिस्कशन करणार आहोत तुमच्यासोबत. सो सर्वात प्रथम म्हणजे काहीही काळजी करायची नाही, तुमच्या प्रिलियमवरती फोकस करायची आहे आणि मेन्स पूर्णपणे रेस्ट अश्योर सोडायची माझ्यावरती. त्यासाठी कशा पद्धतीने प्रिपेअर करायचं आहे, काय करायचं आहे, मी कशा हे पद्धतीने हेल्प करू शकतो तुम्हाला, आपली PM इन्स्टिट्यूट काय घेऊन आलेली तुमच्यासाठी, या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला आज देणार आहे. सो सर्वप्रथम मी तुमचे या ठिकाणी स्वागत करतो आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये. ठीक आहे. सो लेट्स बिगिन. सो दिस इज आवर लोगो. सो बी रेडी विथ इट. ठीक आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला आज एक गोष्ट क्लिअर करतो, म्हणजे आपलं प्रायमरी टार्गेट आहे म्हणजे माझं स्वतःचं की रिसोर्सेस. पहा, 1 वर्षापूर्वी, आज थोडासा हा व्हिडिओ मोठा जरी झाला तरी पेशंटली प्लीज ऐकून घ्या, तुमच्यासाठी फार महत्त्वाचं असणार आहे. ठीक आहे. सो 1 ते 1.5 वर्षापूर्वी बऱ्याच विद्यार्थी ज्यावेळेस मी टीचिंग करत होतो त्यावेळेस माझ्याशी आले, सर आम्हाला डिस्क्रिप्टिव्हची तयारी करायची पण आमच्याकडे रिसोर्सेस नाही. तेव्हा एक मिशन मी हाती घेतलं आणि त्यावेळेसच विद्यार्थ्यांना प्रॉमिस केलं होतं की मी पुढील 1 ते 1.5 वर्षामध्ये तुम्हाला जेवढे महत्त्वाचे रिसोर्सेस आहे ते सर्व रिसोर्सेस चांगल्या क्वालिटीच्यामध्ये आणून देईल. सो जर तुम्ही UPSCमध्ये पाहिलं तर सगळ्यात मोठे टॉपचे जर पॉलिटी आणि इकॉनॉमीमध्ये कोणते रिसोर्सेस असतील तर ते म्हणजे रमेश सिंग सरांचं पुस्तक आहे भारतीय अर्थव्यवस्थामध्ये, इंडियन इकॉनॉमी म्हणून, जे UPSCमध्ये सर्वजण ते वापरतात. आणि दुसरं म्हणजे सर्वांना माहिती आहे हे लक्ष्मीकांत म्हणून इंडियन पॉलिटी. ठीक आहे. पण मी 7वी एडिशनबद्दल ज्यावेळेस सर्च केलं इंडियन पॉलिटी लक्ष्मीकांतच्या, त्यावेळेस मला त्याच्यात रिव्ह्यू आले की खूप कंटेंट एवढं खास नाही आहे, त्याच्यात खूप साऱ्या मिस्टेक्स आहेत, चुका आहे, ट्रान्सलेशन व्यवस्थित नाही. आणि मग हे टार्गेट घेतलं आणि त्यानंतर पूर्णपणे हे इंडियन पॉलिटी बाय लक्ष्मीकांत यांचं जे 7th रिवाइज्ड सुधारित आवृत्ती आहे ती पूर्णपणे तयार करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा, ही पूर्णपणे मी तयार केलेली आहे. सो मार्केटमध्ये खूप सारे जण आत्ता सध्या म्हणत आहे यस, आणि मी हे आवर्जून तुम्हाला सांगू इच्छितो की खूप वेल नोन टीचर्स आहेत जे क्लेम करतात आहे की त्यांनी लक्ष्मीकांत आणलं. मी नाव नाही घेऊ इच्छितो इथं, पण ज्यावेळेस मला तुम्ही भेटाल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल. आणि मला पण कमेंटमध्ये नक्की सांगा असं कोण आहे की जे क्लेम करतं आहे. कारण का त्याच्या पाठीमागं काय, याचा अर्थ काय माहिती आहे, त्या टीचरच्या मनात ते इंटेन्शन खराब आहे तुमच्याबद्दल. काय की तुमच्याकडे ते मनी म्हणून बघता, ते एक पैसा म्हणून बघता की तुम्ही, मी खोटं सांगेल, तुम्हाला मिसगाईड करेल आणि तुम्ही मला पैसे द्या, माझं झालं काम. सो त्यासाठी आपल्याला त्या चुकीच्या गोष्टींसोबत लढायचं आहे. अदरवाईज माझा काही इंटरेस्ट नाही आहे. मला माहिती माझं काम काय क्वालिटीचं आहे, माझ्या स्टुडंट्सला माहिती. ठीक आहे. सो सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही गोष्ट तुम्हाला खात्रीशीर करायची आहे. आणि जर कोणी असं काय क्लेम करत असेल तर त्याला जाऊन कन्फ्रंट करायचं, डायरेक्ट जाऊन बोलायचं, सर आम्ही जर ऐकले असं असेल, तुम्ही म्हणसाल मग सर तुमच्याकडे काय प्रूफ आहे, मी प्रूफ पण देणार आहे, 2 मिनिट वेट करा बघतो. ठीक आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा ही सुधारित आवृत्ती आपण तयार केलेली आहे. मला हे सांगण्याचं कारण काय, कारण त्यांना खूप सारे मिसगाईड करून ग्रुप Cचे खूप सारे टीचर्स, लक्षात ठेवा इथून पुढं तुम्हाला दिसून येईन प्रिलियम नंतर ग्रुप C करतात ते. गेले 10 वर्ष झाले ग्रुप C आणि कंबाईन करतात ते टीचर्स. मला त्याच्याबद्दल काही दुमत नाही, परंतु ते टीचर अचानक जर PSIR शिकवायला लागले आणि स्वतःला क्लेम करायला लागले की दे आर द बेस्ट, तर मात्र तुमचं मिसगाईड होणार आहे. तुमचं नुकसान त्याच्यात. लक्षात ठेवा, तुम्ही 1 मिनिटात म्हणाल की नाही सर त्यांनी आम्हाला 1000 रुपयात टेस्ट सिरीज लॉन्च करून दिली, आम्हाला 1000 रुपयात पूर्ण ऑप्शनलचा कोर्स अवेलेबल करून दिला आहे. लक्षात घ्या, त्यांनी हे ग्रुप Cच्या नॉलेजच्या बेसिसवरतीच 1000 रुपये. मी म्हणत नाही, सपोज ओव्हर द पिरियड 2 ते 3 वर्षानंतर एखादे ग्रुप C कंबाईनचे पॉलिटी शिकवणारे सर त्यांनी PSIRचा चांगल्या पद्धतीने स्टडी केला, स्वतःला तयार केलं कन्सेप्च्युअली, ॲनालिटिकली, आणि मग ग्राउंडमध्ये उतरले, मला नो प्रॉब्लेम आहे. बट आता आज सकाळी कंबाईनची बॅच घेतली, कंबाईनमध्ये नाव आहे आणि दुपारी म्हणताय मी PSIRचं एक्सपर्ट गायडन्स लेक्चर देणार आहे. सो नाही, तुमचं मिसगाईड आहे, त्यांचाच म्हणण्याचा पूर्ण अधिकार आहे, तुम्ही ठरवायचं आहे. सो लक्षात ठेवा, प्रिलियम नंतर सगळ्यात पहिल्यांदा काम करायचं आहे तुम्हाला की तुम्ही ज्यांच्याकडे क्लासेस लावणार आहात ते क्लासेस लावणारे टीचर्स तुम्ही आयडेंटिफाय करायचे आहेत आणि तुम्हाला स्वतःला मिसगाईड होऊन द्यायचं नाही. जेन्युइनली ऑब्झर्व करायचं आहे, फुकट पैसे कोणाला द्यायचे नाही, भले 2 रुपये जास्त गेले तरी चालेल. जे एक्सपिरियन्स्ड आहेत, ज्यांना आहे ॲक्च्युली प्रॅक्टिकल UPSCचं नॉलेज आहे, ज्यांनी खरंच UPSCच्या एक्झाम्स दिलेल्या आहेत, ते पहा.
त्या टीचर्सकडे जा, ते तुम्हाला खरं गायडन्स करणार आहे, अदरवाईज डायरेक्टली नाही कोणी. आणि म्हणून मी सांगितलं की बरेचसे जण हे खोटं क्लेम करून नाही मीच बनवले असं म्हणून PSIR शिकवायला जातील, तर बिलकुल नाही. हे पॉलिटीचं पुस्तक पूर्णपणे मी लिहिलेलं आहे, याचा प्रूफ पण सांगतो मी तुम्हाला. जस्ट म्हटलं होतं याचा प्रूफ काय, त्या पुस्तकात नाव आहे का, जर तुम्ही बनवलेलं आहे तर त्या पुस्तकात तुमचं नाव असायला पाहिजे, आणि ते माझं नाव आहे. तुम्ही जर ते लक्ष्मीकांतचं पुस्तक ओपन करून पाहिलं तर तुम्हाला दिसून येईल त्या पुस्तकामध्ये इथे क्लिअर कट लक्ष्मीकांत सर जे आहेत, जे त्याचे मूळ लेखक आहेत, त्या क्लिअर कट लक्ष्मीकांत सरांनी माझा उल्लेख केलेला आहे आणि मला सांगितलं देखील आहे की मी त्यांचे आभार मानतो म्हणून ह्या पुस्तकाचं पूर्ण काम केल्याबद्दल. सो हे प्रूफ तुम्ही डायरेक्ट त्यांना विचारायचं की काय प्रूफ आहे, ॲग्रीमेंट तर असेल ना, त्याने स्पष्ट नाव दिलेलं असलं पाहिजे, ते त्यांना कन्फर्म करायचं. सो हे झालं पॉलिटीबद्दल. दुसरं काय आहे, इकॉनॉमीबद्दल. सो सेम सिच्युएशन आली. म्हणून हे भारतीय अर्थव्यवस्था, इंडियन पॉलिटी, जरीही रमेश सिंग सरांचं मेन ऑथर म्हणून नाव असलं तरी आपण को ऑथर आहोत, त्याचे संपादक आहोत. ह्या पुस्तकाचं म्हणजे हे इंग्लिश व्हर्जनचं पुस्तक होतं मेन. ह्या पूर्ण पुस्तकाचं MPSCसाठी रिलेव्हंट, डिस्क्रिप्टिव्हसाठी, सध्या प्रिलियमसाठी नाही रिलेव्हंट, कारण का प्रिलियमसाठी आपण आणतोय, त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन होतील 2-3 एडिशन नंतर. पण सध्या वर्णनात्मक पद्धती जी आहे 2025ची, त्याच्या बेसिसवरती अगदी ह्या वर्षीच्या बजेट आणि अर्थसंकल्प आणि आर्थिक सर्वेक्षणाच्या अहवालासह नोट्स संपूर्ण दिलेले हे पुस्तकाच्या कव्हर पेजवर देखील माझं नाव आहे. असं कोणी क्लेम करत असेल तर सांगा मला की हे प्रूफ सहित, तरच त्या क्लेम्सला बळी पडायचं, नाही तर फसवणूक करून घ्यायची नाही स्वतःची. ठीक आहे. सो असो. आणि आता तिसरी गोष्ट ती येते म्हणजे दिल्लीच्या सर्वात नामवंत ज्या नोट्स आहेत PSIRच्या, लक्षात घ्या, सर्वात नामवंत नोट्स. कदाचित तुम्ही नाव ऐकलं असेल ज्यांचे ऑप्शनल आहेत PSIR. सो त्या सर्वात नामवंत नोट्स ज्या आहेत त्या आहेत शुभ्रा रंजन मॅमच्या. ठीक आहे. परंतु आता लक्षात ठेवा, शुभ्रा रंजन मॅम इंग्लिशमध्ये शिकवतात, त्या मराठीमध्ये शिकवत नाही. सो डिफरन्स समजून घ्या. पण शुभ्रा रंजनच्या नोट्स UPSCमध्ये 99.9% स्टुडंट सगळे स्टुडंट तेच वापरतात, इन्क्लुडिंग मी सुद्धा. मग ह्या संपूर्ण नोट्स आता मराठीत येत आहे. त्यातलं पहिलं पुस्तक तुम्हाला तुमची प्रिलियमच्या अगोदर मिळून जाईल आणि उरलेली पुस्तकं प्रिलियमच्या 1 महिन्याच्या पिरियडच्या अगोदर मिळून जातील. ठीक आहे. सो सगळ्यात महत्त्वाच्या त्या नोट्स येत आहेत आणि ह्या संपूर्ण नोट्स ह्या ट्रान्सलेट करून त्याचं मराठीमध्ये रिलिव्हंट MPSCच्या अँगलनी करण्याचं काम पूर्णपणे मी केलेलं आहे. लक्षात ठेवा, मी करत आहे ॲक्च्युली. ठीक आहे. सो ते येणार आहे, ते पूर्णपणे काम मी करणार आहे. भले त्यांचं नाव असू द्या, आपल्याला हरकत नाही, पण पूर्णपणे त्याच्यात पण तुम्हाला प्रूफ पाहायला मिळेल, ते काम मी केलेलं असणार आहे. सो आपल्या मराठीमध्ये सुद्धा PSIRचा प्रॉब्लेम सॉल्व्ह आहे. आता मराठीमध्ये संपूर्ण नोट्स येतात ते. आणि मग आता राहील की सर त्या नोट्स खूप बल्की आहेत, आता आम्ही आत्ता प्रिपेअर करायचं का, MPSCच्या दृष्टिकोनातून आत्ता आमची मेन्स जवळ येणार आहे, त्या दृष्टिकोनातून आम्ही कसं प्रिपेअर करायचं, तर त्या दृष्टिकोनातून मी तुमच्यासमोर सोल्युशन घेऊन आलेलो आहे आज. म्हणजे आपल्या या PM इन्स्टिट्यूट ऑफ एक्सलन्समध्ये मी काही कोर्सेस लॉन्च करणार आहे. आणि विशेष म्हणजे काय संपूर्ण समजून घ्या, हे कोर्सेस मराठीमध्ये सुद्धा असणार आहेत, इंग्लिशमध्ये असणार आहे. कारण का माझा इतक्या वर्षाचा अनुभव आहे, आता जवळपास 8 वर्षाचा अनुभव आहे इंग्लिशमध्ये आणि मागील 3 वर्षाचा अनुभव आहे पूर्णपणे मराठीतून. आणि तुम्ही पुस्तकं पण सुद्धा पाहिल्या, टॉप क्वालिटी लेवलची पुस्तकं सुद्धा मराठीत आलेली आहे. सो दोन्ही असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्यावेळेस तो ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही स्वरूपात घेण्यात येणार आहे. सो ऑफलाईन क्लासेससुद्धा असणार आहेत. मग कोणते असणार आहेत इनिशिएटिव्ह, लक्षात ठेवा. ऑब्व्हियसली ऑफलाईनला काही लिमिटेशन्स आहे, कारण आपल्याकडे सीट लिमिटेड आहे. सो फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवरती जे सुरुवातीला ॲडमिशन घेतील त्यांच्याचकडे त्यांनाच ते ऑफलाईन मिळून जाईल. आणि जे आपले काही स्टुडंट आहेत, ठीक आहे, ओल्ड स्टुडंट आहे आपले काही, ठीक आहे, सो मेंटरशिपचे असतील, एसेचे असतील, इथिक्स कोर्सेसचे असतील, ॲन्सर रायटिंगचे असतील, त्या सर्व स्टुडंटला स्पेशल डिस्काउंट आणि स्पेशल ऑफर्स असणार आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण लॉन्च करणार आहे तो म्हणजे PSIRचा क्रॅश कोर्स. क्रॅश कोर्स आहे, लक्षात ठेवा, हा फाउंडेशन कोर्स नाही. मग काय फरक आहे लक्षात घ्या. आता फाउंडेशन कोर्स करायचा टाईम नाही, मग हा क्रॅश कोर्स कोणाकोणासाठी आहे. सगळ्यात पहिल्यांदा ज्यांनी एकदा ॲटलिस्ट वन्स एकदा PSIR वाचलेला आहे, ॲटलिस्ट वन्स रीड, एकदा वाचलंय तुम्ही, यस, तुमच्यासाठी वेलकम आहे तिथं. कारण त्या कोर्समध्ये आपण काय करणार आहे, सगळ्यात महत्त्वाचं सर्व टॉपिकची रिव्हिजन घेणार आहे. इथे तुम्हाला ऑफलाईन असेल तेच तुमच्यासाठी लाईव्ह असेल आणि ते लाईव्हसुद्धा आपल्या ॲप थ्रू आहे. आपलं ॲपसुद्धा आलेलं आहे. मी 2-3 दिवसात ते ॲप देखील लॉन्च होईल आपले. ठीक आहे. सो ॲप देखील आले. त्या ॲप थ्रू पूर्ण सर्व टॉपिक्सची रिव्हिजन होणार इथे. ठीक आहे. त्याच्याबरोबर काय असतील, त्याच्या शॉर्ट नोट्स असतील,
त्या मराठीत देखील असतील, त्या इंग्लिशमध्ये देखील असतील. ह्या शॉर्ट नोट्स कशा आहेत मी हे थोड्याच वेळात तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो. ह्या शॉर्ट नोट्सचा जर तुम्हाला रिलिव्हन्स पाहायचं असेल तर मी याच्यावरती एक स्पेशल व्हिडिओज बनवलेले आहेत. ते म्हणजे UPSCची जी ही मेन्स झाली, ज्याला मी सुद्धा होतो. सो ही जी UPSCची मेन्स होती 2025ची, मी UPSCची मेन्स आता यासाठी देत नाही की मला पोस्ट पाहिजे, मला माहिती मी त्या पलीकडे गेलेलो आता. ठीक आहे, जोक्स अपार्ट. मला आता काय इम्पॉर्टन्स की ते यासाठी की मी रिलिव्हंट राहतो. मी 10 वर्षापूर्वी कधीतरी मेन्स दिलेली आहे आणि मग मला आता शिकवायला मिळालो आहे, मग मी रिलिव्हंट नाही. तुम्हाला कधी सगळ्यात कोण महत्त्वाचं आहे, सगळ्यात कोण फायद्याचं आहे की जो ॲक्च्युली एक्झाम देतोय त्याला एक्झाम पर्स्पेक्टिव्ह माहिती. बाकी टीचर्स राहिलं, टीचर होऊन जातात, मग ते फक्त शिकवतात, त्यांना एक्झामचं बाजूला राहतं, त्यांनी आलेलं फक्त PPT वाचत राहतात. तसं नाही पाहिजे. आपण एक्झाममध्ये ना तर रिलिव्हंट आहे, तुम्हाला अगदी महत्त्वाचं ते तसंच एक्झाम ओरिएंटेड प्रिपरेशन करून घेतलं जाणार. सो तुम्हाला मी तिथं त्या व्हिडिओमध्ये प्रूफसह सांगितलं कशा पद्धतीने आपल्या नोट्स डायरेक्ट क्वेश्चन आलेले आहेत UPSCच्या मेन्समध्ये. ठीक आहे, सो त्या शॉर्ट नोट्स देखील दिल्या जातील, प्लस PYQ डिकोड्स असतील. काही रेकॉर्डेड स्वरूपात असेल, काही लाईव्ह स्वरूपात असेल, तुम्हाला समजेल असं PYQ डिकोड. UPSCचे सर्व PSIRचे PYQ आपण इथं डिकोड करणार आहोत. हे त्याच्यासोबत एक कॉम्प्लिमेंटरी दिलं जाणार आहे. जे हे नाही जॉईन करणार त्यांच्यासाठी हे सेपरेट देखील तुम्हाला परचेस करता येऊ शकतं, बट त्याच्यासोबत आपण जे क्रॅश कोर्सला असेल ते सर्व त्यांना दिलं जाईल. सो सगळ्यात महत्त्वाचं, ॲटलिस्ट ज्यांनी एकदा रीड केलेलं आहे ते MPSCला तुम्ही प्रिलियमला क्वालिफाईड हो अगर ना हो, मी सजेस्ट करेल दोघांनीही जॉईन केलं पाहिजे. असं तर नाही ना, सपोज यावेळेस मी MPSCला क्वालिफाईड होत नसेल, माझा स्कोर कमी येतोय, मग मी पुढच्या वर्षी देणारच नाही. देणार आहे ना. मग आता हाच पिरियड आहे ज्याच्यामध्ये तुमचा ऑप्शनल तुम्हाला स्ट्रॉंग करायचा आहे. आता प्रिलियम तर नाही आहे, मग ऑप्शनल स्ट्रॉंग करायचा आहे तुम्हाला, हाच तो टाईम आहे. मग ह्या टाईममध्ये तुम्ही ऑप्शनल स्ट्रॉंग करून घेऊ शकता, ऑप्शनलची रिव्हिजन करून घेऊ शकता. ठीक आहे, प्लस जे ऑब्वियसली क्वालिफाईड होणार आहेत त्यांच्यासाठी तर हा मस्टच आहे. प्लस UPSC, सो UPSCचे जे स्टुडंट्स आहे त्यांनी सुद्धा हा जॉईन केला पाहिजे. ऑब्वियसली आता मला लक्षात येतं की MPSCमुळे थोडंसं लेट झाले, परंतु तुमची 2 मंथ्समध्ये रिव्हिजन होईल आणि त्यांच्यासाठी एक खास ऑफर असेल जे UPSC देणार आहे ते. त्यांना प्रिलियम्स नंतर म्हणजे UPSCची ज्यावेळेस प्रिलियम होईल त्या प्रिलियम्स नंतर देखील त्यांना ॲक्सेस दिला जाईल. ठीक आहे, सो लक्षात ठेवा. सो त्यांच्यासाठी सुद्धा हा रिव्हिजनरी क्लास असणार आहे. ॲट द सेम टाईम ह्या ऑप्शनलसोबत आपण लॉन्च करतोय ती म्हणजे GS2 क्रॅश कोर्स. सेम. आता हा कोणासाठी आहे? हा जनरल स्टडी आहे, म्हणजे पॉलिटी याच्यामध्ये हे सर्वांसाठी आहे. जेवढे सगळे ऑप्शनलसाठी असतील ते ऑप्शनलसाठी, पण तुझ्या ऑप्शनल काही असू द्या, सर्व जनरल स्टुडंटसाठी GS2 प्रिपेअर करून घेतला जाईल. मग याच्यामध्ये पॉलिटी असेल, संविधान असेल, सोशल जस्टिस सामाजिक न्याय, प्रशासन असेल आणि आंतरराष्ट्रीय संबंध इंटरनॅशनल रिलेशन, हे कंप्लीट GS2चं मॉड्यूल असेल 250 मार्क्ससाठीच. तुमचे 250 मार्क आजच सिक्युअर करा. आणि सेम पॅटर्न असेल क्रॅश कोर्स. याचा अर्थ काय? मगाशी पण एक गोष्ट सांगायचं राहिलो, ती पण याच्यामध्ये इन्क्लूड करून घ्या. क्रॅश कोर्स याचा अर्थ काय? रिव्हिजन होईल तुमच्या सगळ्या टॉपिकवरती. त्या सर्व टॉपिक्सवरती तुम्हाला शॉर्ट आणि क्रिस्प नोट्स भेटतील. त्याचबरोबर PYQ सगळे डिकोड केलेले असतील. त्याचबरोबर करंट अफेअर, वर्षभरातलं जे काही करंट अफेअर झाले ते सगळं करंट अफेअर तुम्हाला त्यामध्ये फ्री मिळणार आहे. ते अपडेटेड नोट्स मिळतील सगळ्या करंट अफेअरला इन्क्लूड करून. त्याचबरोबर मी GSच्या स्टुडंटसाठी खास, ऑब्वियसली ते PSIRसाठी पण असेल, ॲन्सर रायटिंगसाठी कशा पद्धतीने इंट्रोडक्शन, कन्क्लुजन असलं पाहिजे, बॉडीमध्ये कशा पद्धतीने ॲन्सर लिहिले पाहिजे, हे संपूर्ण नोट्स त्या संपूर्ण ह्या क्वेश्चन ॲन्सर फॉर्मॅटमध्ये देणार आहे. लक्षात ठेवा. ते काही क्लासमध्ये लिहून दिल्या जातील, काही अपलोड दिल्या जातील, काही प्रिंट दिल्या जातील. ठीक आहे, सो सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल होणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, प्रिलियम झाल्यानंतर क्लास जॉईन केलं ना, रेस्ट असोर राहायचं आहे. ऑप्शनलसाठी आणि GS2साठी काहीही अडचण येणार नाही. ठीक आहे, सो याची खात्री घ्यायची आहे. लक्षात ठेवा, बिलीव्ह मी, तुम्हाला फक्त IRच हे जवळपास 50 मार्क्सला आहे. राईट. सोशल जस्टिस अँड गव्हर्नन्स, ज्याला आपण सामाजिक न्याय आणि प्रशासन म्हणतो, याच्यामध्ये साधारणतः 6 क्वेश्चन येतात. हे 6 क्वेश्चन 15 त्रिक 75 मार्काला आहे. 15 त्रिक 45 आणि 30 असे 75 मार्कला आहे. आणि पॉलिटी हे जवळपास 125 मार्कला आहे. लक्षात ठेवा. सो या पद्धतीने डिस्ट्रीब्युशन आहे आणि हे संपूर्ण 250 मार्क्स तुमचे ते कव्हर केले जातील. आता यातल्याच गोष्टी इथिक्समध्ये कशावर यूज करायच्या आहे, यातल्याच गोष्टी GS3मध्ये कशा यूज करायच्या आहेत, GS1मध्ये यूज कशा करायच्या आहेत, ASAमध्ये कशा यूज करायच्या आहे, हे देखील तुम्हाला इथे शिकवलं जाईल. ॲन्सर रायटिंग कशी करायची हे या पर्स्पेक्टिव्हनी, काही रेडीमेड इंट्रोडक्शन्स, रेडीमेड कन्क्लुजन्स कसे असतील, त्या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी क्लासमध्ये दिल्या जाणार आहे. पहा, हे मी एक्झाम्पल देतो. ठीक आहे, सॉरी.
आता हे एक्झाम्पल काय आहे की ह्या नोट्स आहेत PSRच्या, ज्या शॉर्ट फॉर्ममध्ये नोट्स काढल्या होत्या आणि क्वेश्चन्स पण आलेले याच्यावरती. आता हा टेबल आहे, टेबल खूप ॲनालिसिस करून काढलेला आहे, विचार करून काढलेला आहे. फॉर एक्झाम्पल रिसेंटली युक्रेन क्रायसिस झाले, म्हणजे हा कन्फ्लिक्ट आहे, सो करंट अफेअर बेस्ड आहे, राईट. सो त्याला मी थेरॉटिकली कनेक्ट केलं की थेरी काय सांगते आपल्याला सिक्युरिटी डिलेमा आहे, म्हणजेच काय सुरक्षेची द्विधा मनस्थिती, सुरक्षा. सो द्विधा मनस्थिती. सो बट कोणाचा अप्रोच हा रिअलिस्ट, म्हणजे कोण वास्तववादी लोकांचा अप्रोच हा वास्तववादी. सो वास्तववादी लोक काय सांगतात ते. त्यानंतर काय हे लिबरल्स आहेत, म्हणजे कोण उदारमतवादी. त्यांचं काय अप्रोच आहे की नॅटो कशा पद्धतीने स्वतःचं उत्थान करते किंवा रिसर्जन करते. त्याचबरोबर कन्स्ट्रक्टिव्हिस्ट म्हणजे क्रिटिकल व्ह्यू म्हणतो आपण त्याला, बरोबर, रचनात्मककार किंवा रचनात्मकवाद. ते काय म्हणतात की आयडेंटिटी ऑफ रशिया, रशिया स्वतःची ओळख कशी यातून निर्माण करते. ह्या एका तुमच्या ह्या लाईनवरती पूर्ण ॲन्सर तयार होतं. ह्या गाझा कन्फ्लिक्टवरती हे कीवर्ड्स आले, ॲन्सर डेव्हलप करता येतं. सो अशा पद्धतीने शॉर्ट नोट्स दिल्या जातील, जेणेकरून तुम्हाला जर प्रश्न आला तर सपोज रिअलिस्टवर प्रश्न आला, 4 पॅरेग्राफ लिहिले, तुमचं उत्तर तयार आहे विथ करंट अफेअर, विथ थेरॉटिकल अंडरस्टँडिंग, विथ कीवर्ड्स, विथ इंट्रोडक्शन, विथ कन्क्लुजन. जर असा प्रश्न आला तरी सॉल्व्ह करता येईल. म्हणजे एक टेबल सॉल्व्ह केल्यानंतर तुमचे किती सारे प्रश्न तयार होतात. आणि बिलीव्ह मी ह्या वर्षी UPSCला ह्या टेबलमधून 3 क्वेश्चन होते डायरेक्टली. सो दिस इज हाऊ स्मार्ट स्टडी विल बी डन. ठीक आहे. आणि हे कसं करायचं प्रत्येक टॉपिकसाठी, आय नो दॅट. त्याचबरोबर मी सांगितलं इतक्या शॉर्ट नोट्स दिल्या जातील की इंडिया युरोपियनवरती क्वेश्चन आला होता डायरेक्ट. हे बघा अशा पद्धतीने असतं, इंट्रोडक्शन काय आहे, कन्सर्न्स काय, त्यांच्यामध्ये काय समस्या आहे, मोदीजींचं काही स्टेटमेंट आहे, आपल्याला कन्क्लुजनमध्ये वापरता येईल का, जेणेकरून आपली व्हॅल्यू एनरिचमेंट होईल. ठीक आहे, चांगले मार्क्स मिळतील आपल्याला, एक्स्ट्रा मार्क्स मिळतील. त्यानंतर स्कॉलर्सचे ओपिनियन काय, विद्वानांची मतं काय, ते सुद्धा अशा पद्धतीने एकदम. हे पेज आहे ना तुमचं A4 पेज असतं का, त्याच्या निम्म पेज आहे, हाफ पेज आहे. हे A4 पेज पण नाही, लक्षात ठेवा. छोटे पेजेस असतात ना ते इथे. सो याच्यामध्ये आणखीन एक पेज ॲड केलं का मग तुमचं एक A4 साईजची एक बाजू तयार होईल. इतक्या छोट्या नोट्समध्ये बट टू द पॉईंट. आणि हा डायरेक्ट प्रश्न आहे, तुम्ही आत्ता पण UPSCचे मेन्स ओपन करून बघा, डायरेक्ट इंडिया युरोपियनवरती क्वेश्चन आहे. माहिती, हे प्रिडिक्शन आहे, हे इतक्या वर्षाचा अनुभव आहे, हे तुम्हाला कोणी कंबाईनवाले देणार नाहीत. सो सगळ्यात पहिल्यांदा हे क्रॅश कोर्सेस लॉन्च केलेले आहेत आपण, राईट. सो GS2 क्रॅश कोर्स असेल, PSR क्रॅश कोर्स असेल आणि GS2 क्रॅश कोर्स. त्याचबरोबर टेस्ट सिरीज देखील आपण लॉन्च करणार आहोत. आणि ही टेस्ट सिरीज स्वतः मी चेक करणार आहे. आता बऱ्याच ठिकाणी काय चालू आहे समजून घ्या, तुम्ही मार्केट पण स्टडी करा. टेस्ट सिरीज लॉन्च करणार आहे बट चेक करायला कोणीतरी वेगळेच आहे की ज्याने इकडे UPSCची मेन्स पण नाही दिली, अशी लोक चेक करणार आहे. बऱ्याच ठिकाणी AI बेस्ड चेकिंग चालू आहे की AIला टाकायचा क्वेश्चन ChatGPTमध्ये आणि त्याला सांगायचं चेक कर, मला काय कमेंट दे, आणि त्या कमेंट लिहून डायरेक्ट तुमच्या आन्सरमध्ये द्यायचं आणि तुम्हाला द्यायचं. हे फ्रॉड चालू आहे. बिलकुल नाही. इथे तुम्हाला मी तुमच्यासमोर चेकिंग करून देईल. त्यातल्या बऱ्याचशा चेकिंग्स ह्या लाईव्ह चेकिंग असतील, जेवढ्या शक्य आहे तेवढ्या. ठीक आहे. लाईव्ह चेकिंगचा अर्थ काय, तुम्ही समोर असाल, मी समोर असेल, आयदर गुगल मीट किंवा समोरासमोर बसून फिजिकली मी तुम्हाला एक एक आन्सर चेक करून देईल. ठीक आहे. सगळ्याचा आन्सरच्या बाबतीत सगळ्यांना शक्य होणार नाही, हे पण मी पण समजतो. मी ओव्हर प्रॉमिस कधी करत नाही, नसेल तर नाही जमणार असं म्हणतो डायरेक्टली. ठीक आहे. सो म्हणून तर मी अगोदर पण सांगितलं फाउंडेशन नाही घेणार मी सध्या. का तर तुम्ही आधी स्वतः सेल्फ प्रिपेअर करायचं आणि आत्ताच्या मुलांची गरज काय ते बघायचे. सगळेजण सांगतात हे मी शिकवतोय, A फॉर ॲपल, B फॉर बॉल सगळं शिकवतोय. अरे पण कोणी हे नाही सांगत की त्याचा यूज कसा करायचा आन्सर रायटिंगमध्ये, ते काम माझं आहे. तुमच्या नॉलेजला कसं कन्वर्ट करायचं जेणेकरून तुम्हाला मॅक्सिमम मार्क्स मिळतील, त्या ठिकाणी आपण काम करणार आहे. सो PSRची आणि GS2ची टेस्ट सिरीज देखील असेल. त्याचबरोबर एसे मॉड्यूल आणि 60 डेज आन्सर रायटिंग प्रोग्राम देखील आपण करणार आहोत. 60 डेज म्हणजे 2 मंथ्स. सो ह्या आन्सर रायटिंग प्रोग्रामसाठी काय असणार आहे, तो डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम असणार आहे. त्यासाठी आपण सुरुवातीला लॉन्च करतोय ते म्हणजे 100 रुपीज टेस्ट अँड ट्राय सिरीज. टेस्ट अँड ट्राय म्हणजे काय की तुम्ही कोणतेही तुमचे 4 क्वेश्चन GSचे आणि एक एसे क्वेश्चन सबमिट करायचं. ठीक आहे. ह्या 100 रुपीजमध्ये 4 क्वेश्चन GSचे, एक क्वेश्चन एसेचा. हे सबमिट केल्यानंतर तुम्हाला चेकिंग करून मिळतील, बस बाकी काही नाही याच्यामध्ये, फक्त चेकिंग करून मिळतील. चेक केल्यानंतर तुम्ही ठरवायचे हे चेकिंगची क्वालिटी काय आहे. जर तुम्हाला ती क्वालिटी चांगली वाटली तरच तुम्ही जॉईन करायची. ऑब्वियसली ज्यांना माझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे ते डायरेक्टली माझी टेस्ट सिरीज जॉईन करू शकतात. बट ॲट द सेम टाईम जर तुम्हाला असं वाटलं की सरांना टेस्ट करावं, सरांना सुद्धा ही टेस्ट ॲक्च्युली तुमची नाही, ती टेस्ट माझी. ठीक आहे. सो टेस्ट अँड ट्राय. ठीक आहे. आणि कुठल्या क्षणी असं वाटलं की नाही सर हे आम्हाला याच्यापेक्षा स्वस्तात दुसरीकडं कुठेतरी मिळतंय, भले की आम्हाला क्वालिटी डाऊन का असं ना, बिंदास जॉईन करा. मला 3 मेन्स गेल्यानंतर परत भेटा, मी इथेच
मी कुठे जात नाही. मग तुम्हाला लक्षात येईल कदाचित मी आणखी 100 रुपये ज्यादा दिले असते, कदाचित मी आणखीन 500 रुपये ज्यादा दिले असते, आज ऑफिसर असतो किंवा आज माझी मेन्स निघालेली असते, इंटरव्ह्यूला गेलेला असतो असो. सो हे सांगण्याची गरज नाही पडली पाहिजे. सो हा एक इनिशिएटिव्ह असणार आहे आन्सर रायटिंगच्या बाबत आपला. त्यानंतर मग मी विचार केला सगळंच प्रिलियम नंतर काही गोष्टी आपण प्रिलियमच्या अगोदर देखील सुरुवात केल्या पाहिजेत आणि म्हणूनच मी लवकरच एक लक्ष्मीकांत सिरीज घेऊन येतोय आणि ती पण अगदी नॉमिनल प्राईसमध्ये असणार आहे. अगदी नॉमिनल, तुम्ही विचारसुद्धा नाही करू शकणार इतक्या नॉमिनल प्राईसमध्ये असणार आहे ती. आणि त्याच्यामध्ये प्रिलियम्स आणि मेन्स दोन्हीही कव्हर केलं जाईल, UPSCसाठी पण MPSCसाठी पण. कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग UPSC असू द्या किंवा MPSC असू द्या, कोणी असू द्या, सेम आहे ना. जर त्याच्यामध्ये म्हटलंय की राष्ट्रपती हे संसदेचे एक भाग आहेत, तर राष्ट्रपती संसदेचे भाग MPSCसाठी पण आहे, UPSCसाठी पण आहे, प्रिलियमसाठी पण आहे, मेन्ससाठी पण आहे. मग याच्यामध्ये मी शिकवणार काय, ऑब्व्हियसली तुमची कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग, तुम्हाला प्रिलियममध्ये कशा पद्धतीने याचा यूज केला पाहिजे, मेन्समध्ये काय क्वेश्चन विचारला जाऊ शकतो हे ॲनालिसिस तुमच्यासाठी घेऊन येणं, काही करंट अफेअरच्या गोष्टी घेऊन येणं, ह्या पर्स्पेक्टिव्हने तो क्वेश्चन सिरीज असणार आहे. आणि लक्षात ठेवा हे जे लक्ष्मीकांत आहे 7th रिवाइज्ड एडिशन याचं संपादन आणि भाषांतर पूर्णपणे आपण केलेलं आहे. सो ती सिरीज लवकरात लवकर घेऊन येतोय, मे बी विदिन अ वीक ती आपण सिरीज लॉन्च करणार आहोत. ठीक आहे. नेक्स्ट आहे सो तेच PSR मेन्स क्रॅश कोर्स, GS2 मेन्स क्रॅश कोर्स, PSR ऑप्शनल, GSची टेस्ट सिरीज, दोन्हींची पण टेस्ट सिरीज. ठीक आहे. ॲन्सर रायटिंग प्रोग्राम आणि एसे प्रोग्राम. ठीक आहे. सो त्यासाठी आपल्या इन्स्टिट्यूट ऑफ एक्सलन्सचं जे टेलिग्राम चॅनल आहे, ठीक आहे, टेलिग्राम चॅनल PSR बाय प्रल्हाद सर. ठीक आहे. हे टेलिग्राम चॅनल आहे. त्यानंतर यूट्यूब चॅनल आहे आपलं पॉलिटिकल सायन्स बाय प्रल्हाद मापारी. आणि सर्वात प्रथम म्हणजे आणि सर्वात ग्रेट जे मुलं मला ओळखतात त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो, हा माझा नंबर आहे 93 70 74 21 94. बिलीव मी, जे स्टुडंट्स मला ओळखतात, जे माझ्याकडे ऑलरेडी स्टुडंट्स आहेत त्यांना विचारा, मी नंबर देत नाही कधीच. कारण माझं असं ओपिनियन आहे हा नंबर आहे ना, याच्यावर कॉल करणारे लोक सगळे जेन्युइन नसतात. बरेच लोक जे जेन्युइन नाही आहेत ते कॉल करतात आणि ते अशा लोकांचा वेळ खातात जे ॲक्च्युली ज्यांना जेन्युइन गरज आहे. म्हणून मी इतक्या दिवस शेअर करत नव्हतो. बट नंतर मी काही गोष्टी ॲनालाइज केल्यानंतर लक्षात आलं की यार आपण काय करतोय, कदाचित चूक होत असेल. 100पैकी 1 जरी जेन्युइन मुलाला त्या नंबर पोहोचला आणि त्याच्याशी आपण इंटरॅक्ट करू शकलो, कदाचित 99 मुलं माझा टाईम वेस्ट करतील, पण तो एक मुलगासाठी ही रिस्क वर्थ इट आहे, ही तुमच्याशी कॉन्टॅक्ट वर्थ इट आहे. याचा अर्थ असा आहे का उद्या लगेच कॉल करायचा आहे? यस, अगोदर मेसेज करा की सर असं असं कन्सर्न आहे आणि नंतर आपण कॉन्टॅक्ट करू, फिजिकली भेटू. ठीक आहे. भेटायचं कुठं मी याच्याबद्दल तुमचा ॲड्रेस लवकरच तुम्हाला रिव्हील करणार आहे. सांगू इच्छितो आपण कृषी प्रबोधिनी जे आहे SP कॉलेज रोडला, डिटेल ॲड्रेस मी माझ्या टेलिग्राम ग्रुपवर टाकून देईल. तिथे SP कॉलेजजवळ आपण क्लासेस लॉन्च करणार आहोत आणि तिथे सगळे फिजिकल क्लासेस होणार आहेत. सो अशा पद्धतीने आपली संपूर्ण टेस्ट सिरीज आणि हे क्लासेस लॉन्च होणार आहेत. सो सर्वांनी नक्की लॉन्च करा, नक्की जॉईन करा आणि त्याचबरोबर त्याचा पूर्णपणे काय तुम्हाला फायदा घ्यायचा असेल माझ्याकडून तो पूर्णपणे फायदा घ्या. काही डाऊट्स असतील तुम्हाला तर ते डाऊट्स नक्की याच्यामध्ये कळवा खाली, मी ते डाऊट्स नक्की सॉल्व करण्याचा प्रयत्न करेल. तुमच्या काय शंका असतील त्या. आत्ता सध्या तुम्ही पूर्णपणे फोकस करा प्रिलियम्सवरती, मेन्सचं बिलकुलही टेन्शन घ्यायचं नाही, असं वाक्य वापरलं तुम्ही. का तर समजून घ्या. सर्वप्रथम तुम्हाला काय गोष्टींवरती काम करायचं आहे ते म्हणजे मेन्स नंतर एक म्हणजे ऑप्शनल, तुमचा कोणताही असो ऑप्शनल. ठीक आहे, ऑप्शनल. दुसरा असणार आहे तुमचा GS. आता ह्या GSमध्ये GS2 आणि GS4 आणि तिसरं असणार आहे ते म्हणजे एसे. हे 3 फॅक्टर मेन आहेत. बाकीला टेन्शन घ्यायचं नाही. आज एक जण स्टुडंट भेटला होता, त्याने सांगितलं सर इंग्लिशचं मला फार टेन्शन आले, जे क्वालिफाईंग आहे 300पैकी 75 मार्क पडायचे. माझं म्हणणं त्याला आलं, जर तुला 300पैकी 75 मार्काचं एवढं टेन्शन आले तर विचार कर तुला टोटल 1750पैकी 500 मार्काचं किती टेन्शन यायला पाहिजे. तुला 75 मार्क पडतील का नाही याचं टेन्शन जास्त आहे, पण तुला 500पैकी किती पडतील ऑप्शनल याचं टेन्शन नाही. विचित्र गोष्ट आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही सिरियस आहे का नाही क्वेश्चन विचारा स्वतःला. सो सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे ऑप्शनलवरती तुमचा फोकस असला पाहिजे, GS2 आणि GSवरती फोकस असला पाहिजे, 4वरती आणि एसेवरती सुद्धा. मग हा कारण का पहा समजून घ्या, 500 मार्कला आहे, हा 250 मार्क्सला आहे, हा 250 मार्क्सला आहे आणि हा एसे 250 मार्क्सला आहे. टोटल आहेत 1250.
हे 1250 मार्कापैकी सिक्युअर करा. हेच मी सब्जेक्ट का चूज केले? पहिले इझी टू अंडरस्टँड, समजायला सोपे, रिसोर्सेस अवेलेबल. दुसरी गोष्ट, याला मार्क्स येतात. GS3ला तुम्ही आत्तापर्यंतचे सगळे मार्कशीट ओपन करून बघा, UPSCच्या मुलांचे येत नाही. बरं, GS3मध्ये सब्जेक्ट किती तुम्ही विचार करून बघा. इकॉनॉमीमध्ये सुद्धा ॲग्रिकल्चर पुन्हा वेगळं केलेलं आहे त्यांनी, इन्फ्रास्ट्रक्चर वेगळं केलेलं आहे. असो, सायन्स अँड टेक, एन्व्हायरमेंट, डिझास्टर मॅनेजमेंट, इंटरनल सिक्युरिटी, एवढे सगळे सब्जेक्ट्स करायचे तुम्हाला, तरी 100पैकी 90 मार्क मुलांना येत नाही. इथे GS2 आणि GS4मध्ये इझिली, एकदम इझीपणे 100+ तुम्ही मिळतात. GS2ला मला कंटिन्युअसली आत्तापर्यंत 5 मेन्स दिल्यात, प्रत्येक मेन्सला 100+ मार्क आहे. प्रत्येक, मी प्रूफसह दाखवू शकतो, मी त्याशिवाय बोलत नाही. GS4ला हायेस्ट मार्क आहेत माझे 140. येतात म्हणून तर पडलेत ना, ह्या सब्जेक्टला येतात, मग ह्याच सब्जेक्टवरती फोकस करा ना. आणि एसे सेपरेट असं प्रिपरेशन करावं लागत नाही, फक्त प्रॅक्टिस करावं लागते. हां, त्याला काही टेक्निक्स आहेत, त्याचे एसेचे मॉड्यूल देखील असणार आहे आपलं. ते मॉड्यूल तुम्हाला मी अवेलेबल करून देईल प्रिलियम नंतर. ते मॉड्यूलमध्ये एक 8-10 लेक्चर्स असतील आणि 5-6 एसे लिहायला असतील. तेवढं कंप्लीट करा, तुम्हाला मी गॅरंटी करून देऊ शकतो. तुम्ही ते मॉड्यूल फॉलो केलं, तेवढं टेस्ट प्रॅक्टिस केलं ना, 100च्या तुमचे मार्क येत नाही इथे एसेला. तुम्ही म्हणता सर 100 मार्क 250 फक्त, बिलीव्ह मी खूप झाले. ज्याला 100 मार्क पडतात ना, तो ऑल इंडिया रँक 1पर्यंत जातात. 100, 125, 130च्या दरम्यान मार्क पडतात ते. ठीक आहे. सो 100+ मार्क्स पडणे गॅरंटी. तिथून पुढे तुम्ही जेवढं जास्त कराल, तुम्ही चांगली प्रॅक्टिस कराल, तुम्ही चांगलं तुमचं स्किल वापराल, तर वाचन जास्त असेल, ॲनालिटिकल थिंकिंग चांगली असेल, तुम्हाला जास्त मार्क पडणार. मिनिमम 100 आणून द्यायची गॅरंटी माझी. ठीक आहे. सो हे अशा पद्धतीने हे त्रिकूट आहे, हे त्रिकूट चांगलं फोकस करा. याच्यातले 3 गोष्टींची तर मीच गॅरंटी घेतोय, ऑप्शनल, GS2 आणि एसे. राहिला फक्त GS4 बाबत एक आज घोषणा करतो. चला ठीक आहे, आता विषय निघालायचे तर GS4चे सर्व लेक्चर मी यूट्यूब चॅनलवरती फ्री ऑफ कॉस्ट देणार आहेत. इथे खूप साऱ्या गोष्टी लक्षात येते माझ्या, की मुलांची विद्यार्थ्यांची खूप फसवणूक होऊ राहिली. कोणी सांगते काही, पण आता मी इतके दिवस अचानक कंबाईनमध्ये जनरल सायन्स शिकवत होतो किंवा करंट अफेअर शिकवत होतो, पण मला आता वाटलं की मार्केट तिकडे शिफ्ट व्हायला लागले हळूहळू. आता राज्यसेवा ओव्हर द पिरियड ऑफ टाईम, नाहीतर आपण इरिलिव्हंट होऊन जाऊ. मग मी लगेच आचार्य इथिक्स शिकवायला घेतले. सो असं नको व्हायला म्हणून मी काय करतोय, आणि बरेच जण बऱ्याच चुकीच्या कल्पना पसरवतात, इन्क्लुडिंग काही सिलेक्ट झालेले कॅन्डिडेट, की इथिक्स काय नसतं, सोपं असतं. आपल्या जीवनाबद्दल विचारलंय, कोणीतरी चाललंय रस्त्याने, त्यांनी कचरा उचलला टाकला, हे उदाहरण लिहिलं म्हणजे नाही. इट इज नॉट इथिक्स. समजून घ्या, इथिक्स इज मच बियॉन्ड इट. की फाशी दिली पाहिजे की नाही, फाशीची शिक्षा असली पाहिजे की नाही, याच्यावर विचार काय, कॅपिटल पनिशमेंटबद्दल त्या गोष्टी आपल्याला जस्टिफाय करायच्या. थिंकर्स, विचारवंतांच्या माध्यमातून, काही प्रिन्सिपल्स, तत्वांच्या माध्यमातून सिद्धांत मांडायचे, तिथं उदाहरणं द्यायची, पटवून द्यायचे तुमचं म्हणणं, ते म्हणजे इथिक्स आहे. सो इथिक्स एवढं सोपं नाही आहे, डेफिनेटली अवघड नाही आहे, पण ते करणं गरजेचं आहे. एक सिस्टमॅटिक त्याला सब्जेक्ट म्हणून, विषय म्हणून बघणं गरजेचं आहे. तो पूर्णपणे मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट, एकदम फ्री ऑफ कॉस्ट, 0 रुपये चार्ज करता यूट्यूबवरती किंवा आपल्या ॲपवरती सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करून देणार आहे. बट ॲट द सेम टाईम याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे, ती 120 मार्काची, ती म्हणजे केस स्टडीज. ह्या मात्र तुम्हाला प्रॅक्टिस करावे लागतील. 120 मार्काला 6 केस स्टडीज येतात. ते कसे सॉल्व करायचे, हे मात्र मी डिटेलमध्ये तुम्हाला नंतर सांगेल. ठीक आहे. सो जस्ट गिव्ह मी अ सेकंड. याबाबत मी डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करेन आणि एखादा मॉड्यूल पण लॉन्च करेन. बिलीव्ह मी, या मॉड्यूलसाठी 1 वीक खूप झाला. एका वीकमध्ये मी तुमचं संपूर्ण हे केस स्टडी तयार करून घेईल. 120 मार्कामध्ये 120 मार्कसाठी 6 केस स्टडी 6 दिवस घेतल्या तर तुम्ही डन आहेत. त्याचा विचार नाही करायचा. जे स्टुडंट्स आपल्याकडे GS2ला पण ऑप्शनल आहेत, पण मी त्यांना फ्री ऑफ कॉस्ट देऊन टाकेल. काहींना जर कोणाला हे जास्त पाहिजे असेल तर नॉमिनल फी चार्ज करेल. इट्स अ गेम ऑफ प्रॅक्टिस. लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी प्रॅक्टिसची गेम आहे, रिव्हिजन एटसेट्रा, त्या गोष्टी आपण पेट ठेवतोय. बघतो मोस्ट ऑफ दी ज्या कन्सेप्च्युअल गोष्टी, टीचिंगच्या गोष्टी आहेत, मोस्ट ऑफ दी ज्या स्किलच्या पलीकडे जाऊन तुम्हाला फक्त एक तुमचं नॉलेज, त्या गोष्टी मोस्ट ऑफ द टाईम आपण यूट्यूबवरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करून देणार आहोत किंवा ॲपवरती सुद्धा. सो स्टे ट्यून. आणि नक्कीच मला असं वाटतं तुम्ही रिस्पॉन्स द्याल. याच्या पलीकडे जाऊन तुमच्या काहीही आयडियाज असू द्या, अगदी तुमचं असं म्हणणं आहे सर नाही मी एवढी फी अफोर्ड करू शकत नाही, काय फी चार्ज केली पाहिजे, किती फी असली पाहिजे, ज्या काही तुमच्या डोक्यात आयडियाज आहेत, ही इनिशिएटिव्ह आहे, आपल्याला सुरुवात करायची आहे, तुमच्यासोबत सुरुवात करायची मला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इथे जे काही मिसकन्सेप्शन्स आहेत खूप सारे, की राज्यसेवेची मुलं असेच आहेत, हे काय पे करणार नाहीत,
हे काही चांगलं प्रिपेअर करत नाही, कोणी व्यवस्थित राहिलंच नाही, जागा कमीत, ह्या गोष्टींचा विचार न करता एक चांगली इकोसिस्टम आपल्याला इथं सुरुवात करायची आणि त्याला नक्कीच मला असं वाटतं त्याच्या वेळी तुम्ही मला साथ द्याल. सो तुमच्या ज्या काही आयडियात नाही सर तुम्ही हे पण करा, तुम्ही ते करा, आम्हाला तसं पाहिजेत, पॉलिटिकल सायन्समध्ये अशा पद्धतीने नोट्स पाहिजे, आम्हाला वाचायचं आहे, आम्हाला रीड करायचं आहे, आम्हाला रिसोर्सेस पाहिजे, जे काही तुमच्या मनात आहे ते संपूर्ण मला कमेंटमध्ये कळवा. मला पण जेणेकरून आयडिया त्या सगळ्या गोष्टी जेवढ्या शक्य तेवढ्या सगळ्या इनकॉर्पोरेट केल्या जातील निश्चितच. आणि काही शंका असेल तर डेफिनेटली नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. सो थँक्यू थांबूया या ठिकाणी इथेच, आणि नक्कीच मी तुमचा वेट करेल प्रिलियम संपायची आणि प्रिलियम नंतर आपण भेटूयात. थँक्यू.